आणि यानंतर आपण आता पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। माजी मंत्री परिणय फुके यांच्या गाडीचा महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातामधून परिणय फुके थोडक्यात बचावलेत, तर हा अपघात होता की घातपात अशी शंका वर्तवली जाते। महायुतीच्या उमेदवारांसाठी इंदापुरामध्ये डॉक्टर्स, वकील आणि व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघामधील महायुतीमधील भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार सुरू आहे। अशातच आनंदराव अडसूळ यांची खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट घेत असून या हाय व्होल्टेज बैठकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करणार आहेत आणि पवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलाय। तर 19 तारखेला कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते त्यांचा निर्णय जाहीर करतील। आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आले। 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना धमकी दिलेली असून या संदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर इथं तक्रार दाखल केली आणि ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा उमेदवार उद्या जाहीर होणार आहे। परवा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केलाय। महायुतीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे प्रक्रिया लांबल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। साताऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आलेली असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राजेंचं भाषण सुरू असताना एका आजोबांनी कॉलर उडवत मेळाव्यामध्ये एंट्री घेतली आणि आजोबांच्या या हटके स्टाईलला राजेंनी सुद्धा दाद दिली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मोदींचं कौतुक केलं। 2009ला असणारी भाजप आजचा भाजप राहिलेली नाही आणि आजचा भाजप मोदींचा भाजप आहे। त्यामुळे निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांची ताकद कितीतरी पटीनं अधिक झाली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठी राजकीय घडामोड होण्याची चिन्ह आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। तर या भेटीनंतर मधुकर चव्हाण भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले। पारंपरिक वैर संपवून उत्तम जानकर यांनी सोबत यावं, तालुक्याचा विकास अधिक वेगानं करता येईल असं आवाहन आता धैर्यशील मोहिते पाटलांनी उत्तम जानकर यांना केलंय। कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि 19 एप्रिलला अंतिम निर्णय घेऊ। अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही। शरद पवारांशी चर्चा झाली की निर्णय घेणार असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केलंय। शरद पवार प्रचारासाठी मैदानात उतरलेत। रावेर लोकसभेच्या जागेसाठी शरद पवार 21 एप्रिलला होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। तर अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी दिली आहे। राधाकृष्ण विखे पाटलांनी पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधलाय। संपदा पतसंस्था घोटाळ्यामध्ये जन्मठेप झालेले ज्ञानदेव वाफारे हे थोरातांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलंय। त्यांच्याबाबत मौन बाळगल्यामुळे जनता हे कधीच विसरणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे। गिरीश महाजनांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीकास्त्र डागलंय आणि एकदा निवडणुकीमध्ये हरलं की लगेच पक्ष बदलतात। 35 वर्ष पक्षानं त्यांच्यासाठी केलं, हे सगळं वाया जातं। त्यामुळे ही निष्ठा आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळेस उपस्थित केलाय। शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा संजय राऊतांना भेटून सांगितलं सगळ्यांना परत बोलवा, मात्र त्यांना आम्हाला हिणवलं आणि म्हणूनच आम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलो। त्यामुळे आता आम्ही गद्दार नाही असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिलंय। मंत्री अनिल पाटलांनी शरद पवारांना टोला लगावलाय। काही असं म्हणणं असतं की सून ही परक्या घराची असते आणि तिला इकडे उमेदवारी देण्याची आवश्यकता नाही। मात्र भाजपनं अमळनेर तालुक्याची सून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे त्यांचा अभिमान वाटतो असंही ते यावेळेस म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहोचलेला प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे। निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येत नाही आणि प्रचाराचा शेवटचा दिवस हा प्रचार, रॅली, सभा आणि मिरवणुकीनं गाजणार आहे। 2 पक्ष असताना मी मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो आणि आता तर 3 पक्षांची ताकद माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे मी जास्त मताने निवडून येईन असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय। भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जात प्रमाणपत्रावरून चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। नामदेव किरसाण यांनी आदिवासी असल्याचं सिद्ध करून दाखवावं आणि माझं जात प्रमाणपत्र खोटं आहे हे त्यांनी सिद्ध करावं असं आवाहन अशोक नेते यांनी केलं।
धार्मिक कार्यक्रमाचं आमंत्रण होतं म्हणूनच तिकडे गेले होते. ठाकरे गटातील उमेदवाराच्या प्रचारासाठी नव्हते, असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिले. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर त्यांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते माझ्यावर टीका करतायत. त्यांच्या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही. मी अहंकारात वागलो असतो तर मतदारांनी मला निवडून दिलं नसतं, असंही ते यावेळेस म्हणाले. सोलापूरच्या अपक्ष उमेदवार श्रीदेवी फुलारे यांनी लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळेस त्यांनी फाटकी साडी नेसत अर्ज भरला. सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्यानं फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज दाखल करतोय, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिले. अयोध्येमधील राम जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनवमी आहे आणि दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यटिळक अर्थात सूर्यकिरणांचा अभिषेक यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल. साधारणपणे 4 मिनिटं रामाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे. तर श्रीरामनवमी निमित्तानं शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी अयोध्येमधील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय. यावेळेस मंदिरामधील महंतांनी प्रभू श्रीरामाचं शस्त्र धनुष्यबाणाची चांदीची प्रतिकृती शेवाळेंना भेट दिली आहे. दरम्यान महंतांनी दिलेलं चांदीचं धनुष्यबाण घेऊन शिवसेना खासदार राहुल शेवाळे आज मुंबईमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर येणार आहेत. साईनगरी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. श्रीरामाचा आणि साईनामाचा जयघोष करत राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. सगळ्या साई भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय समितीकडनं घेण्यात आलाय. बीडच्या आष्टी तालुक्यामधील दादेगाव इथं रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. समर्थ रामदास स्वामी यांनी 376 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली होती. तर आजच्या दिवशी श्री क्षेत्र पैठण इथून कावड घेऊन प्रभू श्रीरामांना अर्पण करण्याची अनोखी परंपरा पाहायला मिळते. प्राचीन कला आत्मसात करत कापडावर एका 9वीत शिकणाऱ्या मुलीनं रामलल्लाचं चित्र साकारलंय. 5 फूट लांबीचं आणि 3 फूट रुंदीचं असलेलं चित्र रेखाटण्यासाठी तिला 5 दिवसांचा कालावधी लागलाय आणि या पट्टचित्राचं सगळीकडेच कौतुक होतंय. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली इथल्या 5 पंढरी गावामध्ये रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला असून सकाळपासून भजन कीर्तन आरती सुरू आहे आणि दुसरीकडे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नाशिक शहरामध्ये रामनवमी निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसर आणि पंचवटीमधील श्री काळाराम मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाच्या वतीनं मंदिर परिसरामधील मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामधील मुरुड येथील प्रसिद्ध दुर्गादेवीचा रथोत्सव रामनवमीच्या निमित्तानं भक्तांच्या भेटीला देवळातून बाहेर पडलाय. यावेळेस देवीची पालखी दारात आल्यानंतर भाविकांनी मनोभावे पूजा करून देवीची ओटी भरली आहे. गुहागर तालुक्याला मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय आणि त्यामुळे आता आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. हातातोंडाशी आलेला आंबा पीक वाया जाणार असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दादरमध्ये उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आलंय. तर MMRDAनं स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सल्लागाराची नियुक्ती केलेली असून लवकरच कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. एसटी बसमध्ये जागा असून देखील एसटी थांबवली जात नसल्यानं ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होतीये. यावर आता उपाय म्हणून एसटी महामंडळानं प्रवासी मित्र नेमण्याचा निर्णय घेतलाय. जर प्रवाशांसाठी एसटी थांबवली नाही तर चालक वाहकांवर कारवाई केली जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी सिडकोनं 3,322 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं ही पूर्वनियोजित सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परिणामी या घराच्या विक्रीसाठी सिडकोला आणखी 1.5 महिन्याचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या तणामुळे पोलिसांचं प्रकृतीकडे दुर्लक्ष टाळण्यासाठी थेट नवी मुंबई पोलीस ठाण्यातच जिम आणि बॅडमिंटन कोर्ट तयार केला जाणार आहे. महापालिकेच्या सहकार्यातून CBD पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येतोय. नवी मुंबई परिसरामध्ये 2 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आणि तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचलाय. त्यामुळे आता दुपारी पायी आणि दुचाकीनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मुंबई ठाण्यामध्ये उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाड्यामुळे होणारी काहिली आज कायम राहणार आहे. मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षांमधील एप्रिल महिन्यामधील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली आहे. तर मुंबईत 39.7 अंश सेल्सिअस आणि ठाण्यामध्ये सरासरी 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेचच परतूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.